नमस्कार, मी सुवर्णा धानोरकर. बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवातीला एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल असीम मुनीर यांनी पुन्हा एकदा भारताला धमकी दिली. दिल्ली टिल्लाफील्ड फायरिंग रेंज इथे पाकिस्तानी लष्कराच्या युद्ध सरावादरम्यान त्यांनी टँकवर चढून भारताविरोधात आक्रमक वक्तव्य केली. भारतानं कुठल्याही प्रकारचा हल्ला केल्यास त्याला पाकिस्तान चोख प्रत्युत्तर देईल असा इशारा मुनीर यांनी दिलाय. तर या पोकळ धमक्या पाकिस्तानकडून नेहमीच दिल्या जातात. बाबरी मशिदीची वीट इथे ठेवण्याचा विचार जरी केला तरी डोळे काढून टाकू असं म्हणत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे नवनीत राणा यांनी. असे मुनीर यांना त्यांनी ही धमकी दिली आहे. त्या नेमकं काय म्हणाल्यात तुम्हीच ऐका. असीर मुनीरला एवढंच माझं म्हणणं राहील की आजान देणं आणि बाबरीची परत एकदा ईट ठेवणं भारतात हा स्वप्नामध्ये तुमचे आलं नाही पाहिजे. कारण तुमचा बाप हिंदुस्थानमध्ये बसलेला आहे आणि हिंदुस्थान ज्या पद्धतीने काम करत आहे, तुम्ही म्हणता ना तुमच्याकडे बम आहे, तर आमच्याकडे असे बम आहे की जिथे पडले तर एक जुटीने पूर्ण पाकिस्तान संपून जाईल आणि सफाया होऊन जाईल. बाबरी याच्या इथे कधीच नव्हती. राम मंदिर होता, आहे आणि पुढेही राहणार आहे. तर पाकिस्तानची आता खैर नाही, कारण पाकिस्तानला धडकी भरवणाऱ्या राफेलमध्ये ब्राह्मोस यांची क्षेपणास्त्र बसवलं जाणार आहे. त्यामुळे राफेलची मारक क्षमता आणखी वाढणार आहे. ब्राह्मोस यांची क्षेपणास्त्र वजनानं हलकं, वेगवान आणि तितकंच घातक आहे. ब्राह्मोस यांची क्षेपणास्त्र हवा, जमीन, समुद्र आणि पाणबुडीवरून डागता येणार आहे. त्यामुळे पाकिस्तानला आता धडकी भरणार आहे. वजन 1.3 ते 1.4 टन इतकं आहे ब्राह्मोस एनजीचं. लांबी आहे 6 मीटर आणि व्यास 50 सेंटीमीटर. 4170 किलोमीटर प्रति तास एवढा वेग आहे ब्राह्मोस एनजीचा. तर रेंज आहे 290 किलोमीटर. हवा, जमीन, समुद्र आणि पाणबुडीवरून डागता येण्याची क्षमता या ब्राह्मोस एनजी क्षेपणास्त्राची आहे. तर ब्राह्मोस क्षेपणास्त्राची आपण वैशिष्ट्य पाहिली आहे. पुढची बातमी बघूयात. पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये तणाव वाढलेला आहे. त्यातच आता उत्तर प्रदेशमधल्या गंगा एक्सप्रेसवेवर भारतीय वायुसेना आज ऐतिहासिक चाचणी घेते. शहाजहापूरमधल्या गंगा एक्सप्रेसवेवर बांधलेल्या 3.5 किलोमीटर लांबीच्या हवाई पट्टीवर वायुसेना आपली ताकद दाखवणार आहे. या मोहिमेमध्ये वायुसेनेची सर्वात प्रगत लढाऊ आणि वाहतूक विमानं उड्डाण आणि लँडिंग करतील. यात राफेल, जगवार, मिराज, SU-30, MKI, MiG-29, Mi-17 आणि V-5 या हेलिकॉप्टरचा समावेश आहे. तर गंगा एक्सप्रेसवेवरची ही एक ऐतिहासिक चाचणी असेल. तर इकडे सीमेवर पाकिस्तानच्या कुरापती सुरूच आहेत. पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलंय. सलग 8व्या दिवशी कुपवाड, उरीमध्ये गोळीबार करण्यात आलाय. भारतीय लष्करानेही त्याला चोख प्रत्युत्तर दिलंय. तर यानंतर बातमी आहे सायबर हल्ल्याबाबतची. पहलगाम हल्ल्यानंतर भारतावर सायबर अटॅकचा धोका निर्माण झालाय. भारतावर 10 लाखाहून अधिक वेळा सायबर हल्ले करण्यात आलेत. पाकिस्तानसह अन्य देशांमधून भारतीय वेबसाईट आणि पोर्टल्सना लक्ष्य करण्यात आले. अनेक हॅकिंग गटांनी इस्लामिक गट असल्याचा दावा केलाय. हे सायबर युद्ध असू शकतं अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. तर सायबर हल्ल्याबाबतच्या बातमीनंतर आता वॉर 50. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पाकिस्तानला इशारा दिलाय. पहलगाम हल्ल्यातील प्रत्येक दहशतवाद्याला शोधून ठेचणार असा इशारा शहांनी दिलाय. हल्ल्यानंतर भारत सरकारनं पाकिस्तान विरुद्ध कठोर पावलं उचलायला सुरुवात केली. हल्ल्याला जशास तसं उत्तर दिलं जाईल असं अमित शहांनी ठणकावलंय.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी पाकिस्तानला पुन्हा इशारा दिलाय. आम्ही प्रत्येक गोष्टीला ठोस प्रत्युत्तर दिलंय. जर कोणाला वाटत असेल की भ्याड हल्ला करून त्यांना मोठा विजय मिळालाय तर समजून घ्या, ही नरेंद्र मोदी सरकार आहे. देशाच्या प्रत्येक इंचातून दहशतवादाचा समूळ नायनाट करण्याचा आमचा संकल्प आहे, असं अमित शहा यांनी म्हटलंय. INS सुरत अगदी पाकिस्तानच्या वेशीवर दाखल झाली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर नौदल अलर्ट मोडवर आलंय आणि कराचीपासून एवढ्या जवळ INS सुरत दाखल झाल्यानं पाकिस्तानचे धाबे दणाणलेत. गुजरातच्या हाजी बंदरावर INS सुरत सर्वसामान्यांना बघण्यासाठी तिथे दाखल झाल्यामुळे पाकिस्तानला आता धडकी भरली आहे. ध्रुव हेलिकॉप्टर आता वायुसेनेच्या ताफ्यात लवकरच दाखल होत आहे, त्यामुळे दहशतवाद्यांना धडकी भरली. ध्रुव हेलिकॉप्टरमुळे दहशतवाद्यांचा सुपडा साफ करण्यास मदत होणार आहे, त्यामुळे पाकिस्तान्यांची झोप उडाली. पहलगाम हल्ल्याचा तपास करणारी NIA जम्मू काश्मीरमध्ये ॲक्शन मोडमध्ये आली. जम्मू काश्मीरमध्ये NIAनं हुरियत नेत्यांच्या ठिकाणांवर छापेमारी केली. 100हून अधिक ठिकाणी NIAनं कारवाई केली आहे. पाकिस्ताननं सकाळपासून अटारी बॉर्डरचं गेट उघडलंच नाही, त्यामुळे अटारी बॉर्डरवर भारतातून पाकिस्तानात जाणाऱ्या नागरिकांची गर्दी झाली आहे. पाकिस्ताननं त्यांच्या नागरिकांना एंट्री नाकारली, त्यामुळे अटारी बॉर्डरवर काही महिलांचा आक्रोशही पाहायला मिळाला. मैं आपका दुख समझ सकता हूँ. स्थानिक काश्मीरी मुस्लिमांनी हाफिज सईद, असीम मुनीर आणि शहबाज शरीफ यांचे पुतळे जाळलेत. उरीच्या नियंत्रण रेषेवर पाकिस्तानचे लष्कर प्रमुख आणि पंतप्रधानांसह दहशतवाद्यांचा निषेध नोंदवण्यात आला. पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांना लक्ष्य केल्यानंतर स्थानिक काश्मीरी आक्रमक झालेत. जालन्याचा पर्यटक आदर्श राऊत यांची ATS आणि स्थानिक तपास यंत्रणांनी चौकशी केली. पहलगाम हल्ल्याच्या एक दिवस आधी बैसनत व्हॅलीच्या स्टॉलवर संशयित दहशतवाद्यांनी संवाद साधल्याचा दावा राऊतांनी केला होता. तू काश्मीरी दिसत नाहीस, तू हिंदू आहेस का, असा प्रश्न त्या संशयित दहशतवाद्यांनी विचारल्याची माहिती राऊतांनी NIAला दिली होती. बातम्या टॉप 50. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून राजू शेट्टींनी सरकारवर जोरदार टीका केली. तुमची लायकी आणि अवकात नव्हती तर कशाला कर्जमाफीचं आश्वासन दिलं, असा घणाघात शेट्टींनी केलाय. तर कर्जमाफी दिली नाही तर मंत्र्यांना दौरे करू देऊ नका, असंही शेट्टींनी म्हटलंय. राज्यातील शेतकऱ्यांसाठी सुरू असलेली 1 रुपयात पीक विमा योजना सरकारनं बंद केली. त्यामुळे योजनेत केलेला बदल हा शेतकऱ्यांच्या नाही तर सरकारच्या हिताचा असल्याचा आरोप शेतकरी नेते अजित नवले यांनी केलाय. सरकारचे प्रतिवर्षी 3,500 कोटी रुपये वाचावेत यासाठी हा निर्णय घेतल्याचा आरोप त्यांनी केलाय. राज्य सरकारच्या 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिमेत उल्हासनगर महापालिकेचा प्रथम क्रमांक आलाय. आयुक्त मनीषा आवाळे यांना 100 पैकी 86.29% गुण मिळालेत. त्यांनी आपल्या कामाचं श्रेय पालिकेच्या कर्मचाऱ्यांना दिले. संजय राऊत हा विषय आता हसण्यासारखा झाला, अशी टीका भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी केली. जातनीय जनगणनेचा निर्णय जरी मोदी सरकारचा असला तरी त्याचा संपूर्ण श्रेय हे राहुल गांधी यांना जातं, असं संजय राऊतांनी म्हटलं होतं. त्यावरून रावसाहेब दानवे यांनी टोला लगावलाय. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिल्लीत राहुल गांधींची भेट घेतली. भेटीदरम्यान राज्यातील राजकारणासंदर्भात प्रदीर्घ चर्चा झाली. सपकाळ यांच्यावर जुन्या आणि नव्या नेत्यांना सोबत घेऊन काँग्रेसला गतवैभव प्राप्त करून देण्याची जबाबदारी आहे. बीडमध्ये पुन्हा एकदा मुंडे भाऊ-बहीण एकत्र दिसले. न्यायालयाच्या कोनशिला समारंभासाठी मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार धनंजय मुंडे एकत्र उपस्थित होते. धनंजय मुंडे प्रकृती अस्वास्थ्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाले नव्हते, मात्र आता ते पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचं दिसतंय.
मनोज जरांगेंची तब्येत अचानक बिघडल्यामुळे संभाजीनगरच्या गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आलेले आहे. बीडच्या कार्यक्रमात भाषणावेळी त्यांना चक्कर आल्यानंतर तातडीनं संभाजीनगरमध्ये आणण्यात आलं. उपचारासाठी दाखल केल्यानंतर रक्ताचे नमुने घेण्यात आले आणि काही चाचण्याही करण्यात आल्या. तर आयोजकांनी आर्थिक फसवणूक केल्यानं नाशिकमधील शिवपुत्र संभाजी नाटकाचे प्रयोग रद्द केल्याची माहिती कोल्हेंनी दिली. आर्थिक फसवणूक करत आयोजकांनी राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला असा आरोपही अमोल कोल्हे यांनी केला आहे. कोकणात भाजपचे आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना मोठा दणका दिला. कणकवली तालुक्यातील सतरल गावातून ठाकरे गटाचे वरिष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं भाजपात प्रवेश केलाय. आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीपूर्वी कोकणात ठाकरे गटाचं मोठं नुकसान झालंय. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावरील आरोप सुप्रीम कोर्टानं नाकारले. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे नितीन गडकरींना मोठा दिलासा मिळालाय. नागपूर मतदारसंघातील मतदार असलेल्या खान यांनी गडकरी यांनी त्यांच्या उमेदवारी अर्जात आणि निवडणूक शपथपत्रात चुकीची माहिती दिल्याचा आरोप केला होता. बीड शहरातील धानोरा परिसरात एका महिलेवर क्षुल्लक कारणावरून गुंडांनी हल्ला केला. या मारहाणीत महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. ऑल इंडिया पॅन्थर सेनेनं या घटनेचा निषेध केलाय. तात्काळ पोलिसांनी गुन्हा नोंद करत आरोपीला अटक करण्याची मागणी पॅन्थर सेनेनं केली. यवतमाळमधल्या बेलोरा गावात संतप्त ग्रामस्थांनी जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकाला बेदम मारहाण केली. पुरुषोत्तम मंडलिक असं या मुख्याध्यापकाचं नाव. महाराष्ट्र दिनी ध्वजारोहण आटोपल्यानंतर काही पालकांनी त्यांच्यावर आरोप करत मारहाण केली आणि दुचाकी पेटवून दिली. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणावरून खासदार ओमराजे निंबाळकरांनी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यावर निशाणा साधलाय. ड्रग्ज प्रकरणातील आरोपी कोणत्या नेत्याबरोबर उपचार घेण्यासाठी गुजरातला गेला आणि आरोपीचे संबंध कुणाबरोबर आहेत ते तपासून बघावं असं निंबाळकर म्हणाले. नियोजन समितीच्या आढावा बैठकीत त्यांनी हे सवाल केले. हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवाळांनी लाडक्या बहिणींना दिलासा देणारं वक्तव्य केले. हिंगोलीत महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमात झिरवाळांनी लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यावर 1500 रुपयांचा हप्ता मिळेल अशी माहिती दिली. विरोधक लाडक्या बहिणीविषयी चुकीच्या अफवा पसरवत असल्याचं देखील यावेळी झिरवाळ म्हणाले. यानंतर एक महत्त्वाची बातमी येते. विधान परिषदेचे माजी आमदार आणि अहमदनगर जिल्ह्यातले ज्येष्ठ नेते अरुण काका जगताप यांचं दुःखद निधन झालंय. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातल्या रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. शुक्रवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अरुण काका जगताप हे 2016 ते 22 पर्यंत विधान परिषदेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार होते. युवक काँग्रेसचे अध्यक्ष, अहमदनगर पालिकेचे नगराध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले. क्रीडा क्षेत्रातही त्यांचा मोठा सहभाग होता. ते अहिल्यानगर जिल्हा क्रिकेट समितीचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र Everything I do so instinctive and so passionate. Every word I move so descriptive like an action. बातम्या पाहूयात थोडक्यात. सिंधुदुर्गात ताज्या मासळीच्या दरात सुधारणा झाल्यानंतर आता सुक्या मासळीच्या दरात सुधारणा व्हायला सुरुवात झाली. सर्वाधिक मागणी सोड्याला असून प्रति किलो 1200 ते 1600 रुपयांपर्यंत दर मिळतोय. पावसाळ्यामध्ये 1 जून ते 31 जुलै कालावधीत समुद्रात मासेमारीला बंदी असते. त्यामुळे मे महिन्यात सुकी मासळी खरेदीला सुरुवात होते. कोकणातील शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांना आपल्या घरात काम करणाऱ्या मुलीच्या लग्नात अश्रू अनावर झाले. सुप्रिया पाटील असं या मुलीचं नाव असून ती गेली 8 वर्ष भास्कर जाधवांच्या घरी कामाला आहे. जाधव कुटुंबियांनी सुप्रिया पाटीलचं मुलीप्रमाणे थाटामाटात लग्न केलं आणि सासरी पाठवणी केली.
चंद्रपूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या 1549 शाळांपैकी 475 शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्यात आलेत. उर्वरित शाळांमध्ये सीसीटीव्ही उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आलाय. जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या आढावा बैठकीत शिक्षणाधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेच्या सखोल माहितीपत्रकाचं केडीएमचे आयुक्त अभिनव गोयल यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं. कल्याण डोंबिवली ही शहरं क्लीन आणि ग्रीन एनर्जीच्या दिशेनं पावलं टाकतायत असं म्हणत सर्व गृहसंकुल सोसायट्यांनी रूफटॉप सोलर योजना बसवण्याचं आवाहन त्यांनी केलं. भारतीय गुणवत्ता परिषदेकडून झालेल्या सर्वेक्षणात राज्यात पालघर पोलीस प्रथम क्रमांकावर आलेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवरून पालघर पोलिसांचं अभिनंदन केले. पालघर पोलिसांना 100पैकी 90.29% गुण मिळालेत, तर गडचिरोली दुसऱ्या क्रमांकावर आहे. भंडाऱ्यामध्ये सलग 5व्या दिवशी अवकाळी पावसानं हजेरी लावली. प्रचंड उकाड्यानं हैराण नागरिकांना दिलासा मिळतोय. मात्र वादळी वाऱ्यानं काही घरांवरील पत्रे उडाले तर आंबा पिकाचं मोठं नुकसान झालंय. नाशिकमध्ये वाढत्या उन्हाचा फटका व्यापाऱ्यांना बसलाय. उलाढाल ठप्प झाल्यानं व्यापारी हैराण आहेत. लग्नसराईच्या मोसमात उन्हानं विघ्न उभं केलंय. राज्यातल्या धरणांमध्ये 15 जुलैपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा असल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. त्यामुळे तीव्र पाणीटंचाई भासणार नाही असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. सध्या 400 ते 500 टँकरनं पाणी पुरवठा सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. बीडच्या माजलगाव तालुक्यातील किट्टी आडगाव, एकदरा, देवखेडा, टाकरवण, तालखेडसह राजेवाडी या गावांमध्ये पाणी टंचाई निर्माण झाली. अनेक वर्षांपासून या गावांमध्ये जलजीवनचं काम अर्धवट असल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनलाय. यामुळे प्रशासनानं पाण्याचं नियोजन करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. सातारा जिल्ह्यातील माण तालुक्याच्या पूर्व भागाला तारळी योजनेचं पाणी तातडीनं मिळावं या मागणीसाठी शेतकऱ्यांनी अर्धनग्न मोर्चा काढला. यावेळी मोर्चेकऱ्यांनी तारळी सिंचन योजनेचे उपकार्यकारी अभियंता गणेश इंगुळकर यांना निवेदन देण्यात आले. पंढरपूरच्या टेंभुर्णीमध्ये अपर तहसील कार्यालय आणि दुय्यम निबंधक कार्यालय सुरू करावं या मागणीसाठी आंदोलन केले. टेंभुर्णीत अपर तहसील कार्यालय सुरू करण्याची मागणी अनेक वर्षांपासून होती. ही मागणी मान्य न केल्यास जिल्हाधिकारी कार्यालय हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा शिवाजी पाटलांनी दिला. धुळे शहरातील मध्यवर्ती बस स्थानकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्यात आलंय. तसंच डॉक्टर आंबेडकरांच्या पुतळ्यासाठी शासनानं 1 कोटींचा निधी उपलब्ध करून द्यावा या मागणीसाठी भीम तरुणांनी चक्काजाम आंदोलन केलं. या आंदोलनामुळे परिसरातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती आणि वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. कोल्हापूरमधल्या राहता तालुक्यात बिबट्याला पकडण्यात यश आले. गेल्या महिनाभरात एकाच परिसरातून 3 बिबटे वनविभागानं पकडलेत. नागरिकांनी परिसरात आणखी 2 बिबट्यांचा मुक्त वावर असल्याचं म्हटलंय. पुण्याच्या शिरूरमध्ये रानगवा दिसल्यानं दहशत माजली. गडेगाव दुमला गावामध्ये 2 रानगवे शेतात शिरले आणि उभ्या पिकांची नासधूस केली. याची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. रानगव्यांना जंगलात परत हाकलण्यासाठी गस्त वाढवण्यात आली. आईच्या कुशीत झोपलेल्या बाळावर बिबट्यानं झडप घातली आणि त्याला पळवून नेलं. पुण्यातील दौंड तालुक्यात ही घटना घडली. मेंढपाळ करणारी महिला आपल्या कुटुंबासोबत झोपली होती. डोळ्यासमोर आपल्या बाळाला बिबट्या घेऊन जात असल्याचं पाहून देखील आई वडील काहीच करू शकले नाही. भंडाऱ्यातील तुमसर तालुक्यात चेचेवारात आणि मानवी वस्तीजवळ सतत वावर असलेल्या वाघाला
नागडोंगरीच्या पथकानं जेरबंद केले. यामुळे संबंधित गावकऱ्यांना दिलासा मिळाला. हा वाघ काही दिवसांपासून डोंगरी, चांदमारा आणि कुरमुडा या गावातल्या पशुधनावर हल्ला करत होता. मुंबई ट्रकमध्ये लाखो रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आलाय. सुरतहून मुंबईत गुटख्याची तस्करी सुरू होती. या कारवाईत कस्तुरबा मार्ग पोलिसांनी दोघांना अटक केली. पोलीस पुढील तपास करत आहेत. अहिल्यानगर शहरामध्ये कॅफेच्या नावाखाली तरुणांना अश्लील चाळे करण्यास जागा उपलब्ध करून देणाऱ्या 5 कॅफे चालकांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेनं कारवाई केली. दरम्यान पोलिसांनी कॅफेत असलेल्या तरुणींना समज देऊन सोडून दिले. प्राध्यापक शेख सुभान अली यांच्या फोटोला काळं फासण्यात आलंय. बारामती शहरात शारदा व्याख्यानमालेमध्ये शेख अली यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं. शेख अली यांचं व्याख्यान वगळण्यात यावं अशी मागणी सकल हिंदू समाजाच्या वतीनं करण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर त्यांच्या फोटोला काळं फासण्यात आलं. जळगावातील ड्रग्ज प्रकरणातील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे यांना निलंबित करण्यात आले. ड्रग्ज प्रकरणात फरार असलेल्या मोरक्या अब्रार कुरेशी या संशयिताशी 252 वेळा संपर्क केल्याचा कॉल रेकॉर्डिंग समोर आल्यानं ही कारवाई करण्यात आली. श्रीरामपूरच्या मांडवे शिवारात जलजीवन मिशन योजनेसाठी आणलेल्या पाईपला आग लागली. दुपारी ही आग लागल्यानंतर शासनाचं लाखोंचं नुकसान झाले. आगीचं कारण अजूनही कळलेलं नाही. 5 गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी हे पाईप इथे आणले होते. खारघर वाहतूक पोलिसांनी केलेल्या कारवाईत विना हेल्मेट प्रवास करणारे 3283 दुचाकीस्वार आणि 32 मद्यपींवर पोलिसांनी कारवाई केली. 115 दिवसात वाहतूक पोलिसांनी 12,212 जणांवर वाहतूक नियम मोडल्यानं कारवाई केली. त्यांच्याकडून तब्बल 10,47,500 रुपयांचा महसूल गोळा करण्यात आला. डोंबिवलीत एका सराईत महिला चोराला रेल्वे पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. ही महिला भोळा भाबडा चेहरा बनवून रेल्वे प्रवाशांना बोलण्यात गुंतवून मौल्यवान दागिने रोकड लंपास करायची. वैशाली सचदेव असं या महिलेचं नाव आहे. वैशाली ही रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. तिच्या विरोधात चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. पुणे पालिका घनकचरा विभागाचे ब्रँड अँबॅसेडर सूरज गायकवाडांच्या अंगावर गाडी घालून जातीवाचक शिवेगाळ केली. उघड्यावर घनकचरा टाकण्याचा विरोध केल्यानं ड्रायव्हरनं डंपर अंगावर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केलाय. गायकवाडांनी फेसबुक लाईव्ह केल्यानं हा प्रकार समोर आलाय. पोलिसात गुन्हा दाखल केला असून आरोपींना अटक केलेली नाही. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने तब्बल 30 किलो गांजा जप्त केला. ओडिशामधून आलेल्या 2 तरुणांना अटक करण्यात आली. पोलिसांना 2 तरुण पुणे स्टेशन परिसरात गांजा विकत असल्याची माहिती मिळाली होती. यावरून या दोघांना ताब्यात घेत त्यांच्याकडून 30 किलोचा तब्बल 3,24,000चा गांजा जप्त केला. बीडच्या व्हीआयपी लॉन समोर गुटख्याच्या गोडाऊनवर पोलिसांनी छापा टाकत 9 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय. पेठ बीड भागातील गोडाऊनमध्ये गुटखा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. 9,28,500 रुपये किमतीचा एकूण 35 गोण्या जप्त केल्यात. तर 2 आरोपींविरोधात पेठ बीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय. यानंतर एक महत्त्वाची बातमी येते. बडतर्फ IAS अधिकारी पूजा खेडकरची आज दिल्ली क्राईम ब्रांचकडून चौकशी होण्याची शक्यता आहे. चौकशीसाठी पूजा खेडकर क्राईम ब्रांचला हजर राहणार आहे अशी माहिती आहे. पूजा खेडकरनं खोटी कागदपत्र सादर करून नोकरी मिळवल्याप्रकरणी UPSCनं गुन्हा दाखल केलाय. दरम्यान पूजा खेडकरला सुप्रीम कोर्टाकडून अटकेपासून संरक्षण मिळालंय. यानंतर थेट जाऊयात केदारनाथला. बंबम भोलेच्या जयघोषात केदारनाथ धामचे दरवाजे उघडण्यात आलेत. हिवाळ्यातल्या 6 महिन्यांच्या विश्रांतीनंतर
केदारनाथ मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी उघडलेत. मंदिराला रंगीबेरंगी फुलांनी सजावट केली. हे सजवलेलं मंदिर पाहून भक्तांच्या डोळ्यांचं पारणं फिटले. हजारो भाविकांनी केदारनाथच्या दर्शनासाठी गर्दी केली. केदारनाथ हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. हे उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग जिल्ह्यात 12,000 फूट उंचीवर बसले. यहाँ से लाइट दे, यहाँ से लाइट दे. केदारनाथ मंदिर आज सकाळी 7 वाजता खुलं करण्यात आलं. मुख्य पुजाऱ्यांनी पूजा अर्चा केली आणि त्यानंतर मंदिर खुलं करण्यात आलंय. मंदिराला 24 टन फुलांनी सजावट करण्यात आली. झेंडूच्या फुलांचा वापर यासाठी करण्यात आला. तर आता मंदिर नोव्हेंबरमध्ये पुन्हा एकदा बंद होणार आहे. तोवर केदारनाथाच्या दर्शनासाठी जगभरातून भाविक इथे आजपासून गर्दी करणार आहेत. आज पहिल्या दिवशी मोठ्या प्रमाणात भाविकांनी दर्शन घेता यावं यासाठी म्हणून